महाराष्ट्रात प्रथमच महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन MDMA यांच्या वतीने संपादक, प्रतिनिधी, पत्रकार बांधव तसेच पत्रकारितेची आवड असणाऱ्या सर्वांसाठी ऑनलाईन डिजिटल मीडिया पत्रकारिता अभ्यासक्रम मोफत मोफत मोफत। रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचे ऐतिहासिक आंदोलन विजयाच्या उंबऱ्यावर। 36 वर्षापासून प्रकल्पग्रस्त देत आहेत लढा। सलग 21 दिवस गेट समोर सुरू आहे ठिय्या आंदोलन। खासदार सुनील तटकरे यांनी घडवून आणली चर्चा। मागील 36 वर्षापासून रायगड जिल्ह्यातील नागोठणे रिलायन्स कंपनीतील 601 प्राधान्य प्रकल्पग्रस्त, 110 प्राधान्य नलिकाग्रस्त तसेच ज्यांच्या 7/12 उतार्यावर MIDCचा शिक्का आहे असे एकूण हजारो प्रकल्पग्रस्त आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत। मात्र अजूनही या लढ्याला यश येत नसल्याने लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या माध्यमातून 27 नोव्हेंबरपासून सलग 21 दिवस रिलायन्स कंपनीच्या मटेरियल गेट समोर या प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले आहे। प्रकल्पग्रस्तांना कामावर घेण्यासाठी तारीख निश्चित करा आणि ती जाहीर करा। दरमहा पगार व वार्षिक बोनस व्याजासह द्या। जर नोकऱ्या मिळत नसतील तर आमच्या जमिनी परत करा। कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करा। आदी मागण्या घेऊन हे प्रकल्पग्रस्त मागील 21 दिवसापासून भर उन्हात तसेच रात्रीच्या वेळी थंडीच्या कडाक्यात आणि अवकाळी पडणाऱ्या पावसात आपल्या कुटुंबियांसोबत ठिय्या आंदोलन करीत आहेत। परंतु रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात कंपनी व्यवस्थापन आणि प्रकल्पग्रस्त यांच्यात चर्चासत्र घडवून आणले आणि या चर्चेमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक लावण्यात येईल असे जरी स्पष्ट केले असले तरी आंदोलक मात्र जोपर्यंत कंपनी व्यवस्थापनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही आणि या ठिय्या आंदोलनासमोर आमची मेडिकल करून इथेच कामावर रुजू करून घेण्याची तारीख निश्चित होत नाही तोपर्यंत आमचे ठिय्या आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा या प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे। गेल्या 27 नोव्हेंबरपासून आम्ही या ठिकाणी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने ठिय्या आंदोलनात सामील झालेलो आहोत। या ठिकाणी कंत्राटी कामगारांवर वेळोवेळी अन्याय होत आहे। पगार मुबलक दिला जात नाही। ते केंद्र शासनाने जो GR आत्ताचा काढलेला आहे त्यामुळे स्किल जो कुशल कारागीर आहे त्याला 25,000 पगार देण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी असं आहे। तर या ठिकाणी तशा प्रकारचा पगार न देता वेतन न देता प्रामुख्याने 8-9 हजार हा पगार दिला जातो। आम्हाला मुबलक पगार देण्यात यावा व आमच्या कॅन्टीन व इतर सुविधा मिळाव्या म्हणून आम्ही लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने आजचा 21वा दिवस आहे। आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलनामध्ये सामील झालेलो आहोत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 9। ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या अपडेटसाठी महाराष्ट्र न्यूज 9 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून मिळवा सर्व अपडेट्स। तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर करा।